नमस्कार. ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये जी काही BVSC या कोर्सची प्रवेश प्रक्रिया जी आहे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठीची ती या ठिकाणी चालू झालेली आहे. त्याचा शेड्यूल काय आहे, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी किती फीस त्या ठिकाणी लागणार आहे, ही माहिती आपल्याला त्या ठिकाणी बघायची आहे. त्याचप्रमाणे इम्पॉर्टंट डेट कोणत्या आहेत ती माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे. फर्स्ट आपण या ठिकाणी बघूया की सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठीची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ही या ठिकाणी 2 जुलै 2025 या दिवशीपासून त्या ठिकाणी चालू झालेली आहे. आणि या ठिकाणी जी शैक्षणिक पात्रता आहे या कोर्सेसला ॲडमिशन घेण्यासाठी ती अशी आहे की ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी 50% गुण असणं गरजेचं आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश या सब्जेक्टमध्ये त्या ठिकाणी 50% गुण असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे काही राखीव कॅटेगरीचे स्टुडंट्स आहे त्या ठिकाणी त्यांना 47.50% पर्सेंटेज एवढे त्या ठिकाणी त्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश या चारही सब्जेक्टमध्ये एवढे पर्सेंटेज त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रवेश अर्ज शुल्क फीस किती आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला जर भरायचं असेल तर त्यासाठी किती फीस आहे, तर ओपन कॅटेगरीसाठी 1000 एवढी फीस आहे. तर अदर ज्या रिझर्व कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी 700 रुपये एवढी फीस त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर अर्ज करण्याची जी काही अंतिम मुदत आहे ती त्या ठिकाणी 12 जुलै एवढी दिलेली आहे. 10 दिवसाचा त्या ठिकाणी कालावधी हे ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. ज्याही विद्यार्थ्याला BVSC मध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी या दिलेल्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कुठे हे महाविद्यालय आहेत हे जर आपण बघितलं तर नागपूर, मुंबई, शिरवळ, त्याच्यानंतर परभणी, अकोला आणि उदगीर या 6 ठिकाणी गव्हर्नमेंट त्या ठिकाणी BVSCचे कॉलेजेस आहेत. सर्व हे कॉलेजेस जे आहे सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेस त्या ठिकाणी आहे. आणि हे जे काही अकोल्याचं कॉलेज आहे हे त्या ठिकाणी नव्यानं चालू झालेलं कॉलेज आहे. आता या ठिकाणी आपल्याला शेड्यूल या ठिकाणी बघायचा आहे, जो ॲडमिशनसाठी शेड्यूल दिलेला आहे, इम्पॉर्टंट डेट दिलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे हे त्या ठिकाणी 2 जुलै आजपासून चालू झालेले आहे. आणि लास्ट डेट जी आहे ही त्या ठिकाणी 12 जुलै म्हणजे 10 दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर ज्याही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी डिफिशियंट किंवा रॉंग डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असेल, फोटो क्लिअर नसेल डॉक्युमेंटचा, तर अशा केसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नवीन अपलोड केलं त्यांची जी मेरिट लिस्ट आहे ही त्या ठिकाणी 16 जुलैला येणार आहे. त्याच्यानंतर डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट, जी काही फायनल मेरिट लिस्ट आहे ते त्या ठिकाणी 31 जुलैला येणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता फर्स्ट राऊंडची जी काही ऑप्शन फॉर्म आहे किंवा चॉईस फिलिंग आपण ज्याला म्हणतो, ज्या दिवशी आपल्याला कॉलेज टाकायचे असतात हे त्या ठिकाणी 2 ऑगस्टला तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेज टाकायचे आहे. त्याच्यानंतर फर्स्ट जी काही सिलेक्शन लिस्ट आहे, अलॉटमेंट लिस्ट आहे, म्हणजे कोणतं कॉलेज त्या ठिकाणी भेटलं ही जी काही माहिती आहे त्या ठिकाणी तुम्हाला 4 ऑगस्ट दिवशी कळणार आहे. त्याच्यानंतर लास्ट डेट जी आहे ॲडमिशन घेण्यासाठीची पहिला राऊंड त्या ठिकाणी लागल्यानंतर फर्स्ट अलॉटमेंट लिस्ट आल्यानंतर जी काही लास्ट डेट आहे ॲडमिशन घेण्याची ही त्या ठिकाणी 7 ऑगस्ट दिलेली आहे. 7 ऑगस्टपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन घेता येणार आहे. त्याच्यानंतर वेटिंग कॅन्डिडेट पहिली सिलेक्शन लिस्ट त्या ठिकाणी आल्यानंतर जी काही उरलेल्या विद्यार्थ्याची पहिली सिलेक्शन लिस्ट त्या ठिकाणी आल्यानंतर वेटिंग कॅन्डिडेट्सची लिस्ट त्या ठिकाणी जी काही डिस्प्ले होणार आहे आपल्याला दिसणार आहे वेबसाईटवर, ती 8 ऑगस्ट या दिवशी त्या ठिकाणी दिसणार आहे. आणि परत एकदा नव्यानं या वेटिंग लिस्टमधून नव्यानं जे काही कॅन्डिडेट आहे, जर समजा पहिल्या राऊंड नंतर जर काही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं नसेल तर अशा केसमध्ये जे काही वेटिंग कॅन्डिडेट आहे त्यांच्यामधून त्या ठिकाणी परत एकदा नव्यानं जे काही व्हॅकंट सीट आहे फर्स्ट राऊंड नंतरच्या त्या ठिकाणी 12 ऑगस्ट 2025 या दिवशी त्या ठिकाणी ही लास्ट डेट दिलेली आहे ॲडमिशनसाठीची. तर सेकंड राऊंडचं जे काही शेड्यूल आहे हे खालीलप्रमाणे या ठिकाणी आहे. आपण फर्स्ट राऊंडचं शेड्यूल या ठिकाणी बघितलेलं आहे.